तर मित्रांनो, सिम्पली पवनच्या अजून एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे. झालं असं की जायचं होतं मला ठाण्याला, तर त्याच्यामुळे बाईक काढली होती, बाईकनेच चाललो होतो. पण की मी नेमकं मित्रांनो बाईक एवढं ऊन आहे ना बाहेर, तर उन्हामुळे आता मी प्लॅन केला, गाडी लावली आपण पार्किंगलाच, गाडी पार्किंगमध्ये, आणि चाललो आता ट्रेनने. तर ठाण्याला कशासाठी चाललो ते मी तुला सांगतो आता पुढे, तुम्ही व्हिडिओमध्ये तोपर्यंत अवेलेबल राहा. बाकी चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. तर ठाण्यापर्यंत आता मी वाशीवरनं डायरेक्ट ठाण्याला चाललो आहे. तर वाशी ते ठाण्याची ट्रेनची तिकीट आहे बरोबर 15 रुपये सिंगल, 30 रुपये रिटर्न. तर आपले तर बरोबर 30 रुपये रिटर्न आलेले आहे. आणि 1 नंबरला एक प्लॅटफॉर्मला गाडी येतात. आता आपण 1 नंबरला आलेलो आहे. तर आता इकडनं जाऊया आपण ठाण्याला वाया ट्रान्स हार्बर लाईन. ही ट्रान्स हार्बर लाईन आहे. तर मित्रांनो, ट्रान्स हार्बरची ट्रेन आता आपण सुरुवात म्हणजे आता पाहिलं तर वाशीला आहे. तर वाशीवरनं ही ट्रान्स हार्बरची ट्रेन तुम्हाला माहीत आहे, तर वाशीवरनं ठाण्याला जाते. तर सुरुवातीला वाशी, त्यानंतर सानपाडा, त्यानंतर मग तुर्बे, त्यानंतर मग कोपरकरणे, त्यानंतर रबारेनंतर मग मला वाटतं ऐरोलीनंतर दिघानंतर ठाणे, असे एक 7 ते 8 स्टेशनाचा प्रवास करत करत ते ठाण्याला पोहोचतो. आता ठाण्याला जाण्यामागचं कारण याचं मित्रांनो, तुम्हाला माहिती चैत्र नवरात्री चालू होती. सध्या आज आहे 10वा दिवस. तर चैत्र नवरात्रीमध्ये ठाण्यामध्ये 5 ठिकाणी देवी बसतात. आता असं झालं आहे की नेमकं मी विसर्जनाच्या दिवशी चाललो, तर पाहूया तिकडचं दर्शन भेटतं आहे का आपल्याला. ते जर समजा ते दर्शन नाही झालं 5ही देवींचं, पहिला तर तलावपल्लीला जाणार आहे मी. आणि मी गाडी घेऊन निघालो होतो मित्रांनो. गाडीमध्ये एवढी गर्दी, म्हणजे गरमी एवढी आहे ना मित्रांनो, बापरे बाप, की बाहेर अक्षरशः गाडी चालवायला मला कंटाळा आला. तर त्याच्यामुळे गाडी आपली वाशी पार्किंगला लावली आणि आता निघालो तडक मी ट्रेननी ठाण्याला. तर आता पाहूया तिथं ठाण्यामध्ये मला देवीचं दर्शन होतं आहे का. ते नाही झालं तर आपण तुळजाभवानी मंदिर आहे तिकडचं, छान मंदिर आहे ते देखील आपण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करूया. पण सुरुवातीला आपण जाऊया आपल्या ठाण्याच्या 5 देवीला. तर आपण बरोबर ठाणे स्टेशनला आता 10 नंबरला ही प्लॅटफॉर्मला जाते ही ट्रेन. आता साधारणतः 12:23 झालेत. 11:43ला मी ट्रेन पकडलेली, म्हणजे बरोबर 40 मिनटाचा हा प्रवास आत्ता केलेला आहे. आता चाललो आहे मी जांभळी नाक्याला, कारण की तिकडेच होती जांभळी नाक्याला पहिली जी धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिष्ठानाची ही देवी आहे. त्यात आपण पाहूया दर्शन होतं आहे का ते. तर मित्रांनो, हे बघा, हे आहे ठाण्याचं प्रसिद्ध असं तलावपालीच बोलतात त्याला. खूप छान असं हे प्रसिद्ध असं हे ठाण्याचं प्लेस आहे, छत्रपती शिवाजी महाराज. तर मित्रांनो, याच्याच ऑपोजिटला इथं बघा हे जांभळी नाका आहे. आणि याच्या आधी देखील आपण ठाण्यात आलो. ठाण्यामध्ये याच्या आधी आपण आलो होतो दिवाळी पहाटसाठी, तेव्हा आपण बाईकने आलो होतो. आज आलो आहे मी बरोबर ट्रेननी. आता ट्रेननी येण्यामागचं कारण बघा, हे सगळी गर्दी आणि गरमी दोन्ही गोष्टी आहेत याला कारणीभूत. गर्दी देखील खूप आहे आणि गरमी देखील खूप आहे. त्याच अनुषंगाने मी आज बोललो की जाऊया आपण ट्रेननी, कारण की थोडासा म्हणजे म्हणतात ना मित्रांनो, टाईम तर गेला आपला, 40 मिनटं गेली साधारण प्रवासात. पण ठीक आहे, या ट्रॅफिकला बघा, हे ट्रॅफिक खूप असतं ठाण्यामध्ये. ॲक्च्युली वर्दळीचं ठिकाण आहे हे ठाणे, तर ट्रॅफिक देखील खूप असतं. त्याच्यामुळे ट्रेननी प्रवास केला. आणि गरमी देखील खूप आहे मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे मार्च चालू आहे आणि आपल्याकडे सध्या दुपारची खूप गरमी होते, रात्रीला अचानक थंडी वाढते. तर त्याच्यामुळे बोललो आपली गरमी जी आहे साधारणतः चालून थोडासा त्रास होईल, पण निदान ते एवढा जो ठाण्यापर्यंतचा प्रवास आहे वाशीवरनं, तो कमीत कमी एक 50 मिनटाचा आहे. तो एवढा उन्हात न करण्यापेक्षा आपल्या सरळ आपण ट्रेननी जाऊया. आणि नंतर इकडनं पुढं 5 मिनटं चालत आहे, जास्त नाही चालत. तर बघा, हे संपूर्ण वरती तुम्हाला दिसत असेल ही संपूर्ण तयारी. त्या साईडला आहे चैत्र नवरात्सव आयोजक राजन विचारे, हा जो फुगा दिसतोय ना वरती तुम्हाला. तर मित्रांनो, हे राजन विचार आयोजक जांभळी नाक्याची ही जी आहे नवरात्री, त्याच्यामध्ये मी पोचलो आहे सध्या. मित्रांनो, डेकोरेशन पहा. ॲक्च्युली आज बरोबर 10वा दिवस आहे, म्हणजे आज विसर्जनाचा दिवस आहे. तर मला असं वाटलं होतं की आज जो विसर्जन आहे तर कदाचित दर्शन मिळणार नाही. तर मित्रांनो, बोलतात ना, देवाचं दर्शन घेण्यासाठी स्वयं देवाला आपल्याला
बोलावंच लागतं आणि शेवटी देवाने आपली मागणी मान्य केलेली आहे. सबस्क्रायबरला मला हे देवीचं स्वरूप दाखवायचंच होतं खूप दिवसापासून. तर ॲक्च्युली काय आहे मित्रांनो, वेळेनुसार म्हणजे टाईम मिळत नव्हता आपल्याला इथे येण्यासाठी. बरोबर 10 दिवस झालेत आज, तर 10 दिवस मला टाईम मिळाला नव्हता येण्यासाठी. रात्रीचा देखील टाईम सध्या कसं आहे, कामं मार्च एंडिंगची कामं चालू आहे त्याच्यामुळे यायला मिळाला नाही. तर आज बोलू 10वा दिवस आणि आज माझा शुक्रवारचा वीक ऑफ होता, त्याच्यामुळे बोला आज जाऊनच येऊया. जर भेटलं दर्शन तर करून घ्यायचं. तर आज मी आलो मित्रांनो खास आपल्या. तर मित्रांनो ही आहे माजी खासदार राजन विचारे यांच्या प्रतिष्ठानातली, धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिष्ठानातली ही जांभळी नाक्याची ही देवी. आज बरोबर 10वा दिवस आहे मित्रांनो. तर आज हिचं संध्याकाळी विसर्जन असेल. तर खूप स्वरूप तिचं छान असं स्वरूप पाहून घ्या तुम्ही. तर मित्रांनो हे नवचंडीचं जे होम केलं होतं, ती ही नवचंडीचं होमचं हे जागा बघा, मला मी दाखवतो. प्रत्येक होमचा आकार वेगवेगळ्या प्रकारचा आहे बघा. त्याला नवचंडीचं होम बोलतात मित्रांनो. त्याचे देखील व्हिडिओ मला वाटतं तुम्ही आधी देखील पाहिले असाल, म्हणजे त्याच्या आधी देखील आपले काही ब्लॉगर मित्र येऊन गेलेले आहेत, या ठिकाणी व्हिजिट देऊन गेलेले आहेत, त्यांनी देखील तुम्हाला दाखवलं असेल. खूप छान असं मित्रांनो तर मित्रांनो झालं आपलं इकडचं दर्शन. ॲक्च्युली आज खरंच मी म्हणजे विचार नव्हता केलेला की आज आपलं दर्शन होईल करून, कारण की बरोबर आज 10वा दिवस आहे चैत्र नवरात्रीचा आणि आज विसर्जनाचा देखील दिवस आहे. कारण की 19 तारखेपासून म्हणजे गुढीपाडव्याला साधारणतः या देवीची स्थापना झाली होती. त्यानंतर 27ला याचं विसर्जन होतं आणि आज बरोबर आहे 27. तर मला असं वाटलं होतं की आज विसर्जनच्या टायमिंगला आपण गेलो तर दर्शन होणार नाही, पण शेवटी देवीच्या मनात होतं आपल्या सबस्क्रायबरला आणि आपल्याला भेट देण्याची. तर त्याच्यामुळे आपलं दर्शन देखील झालेलं आहे छान असं. तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण मी इकडची माहिती देखील दिलेली आहे. बरोबर तलावपालीच्या ऑपोजिट आहे हे जांभळी नाका आणि तिथे ही देवी बसते. आपण तलावपालीला लास्ट टायमिंगला बघा मित्रांनो आलो, तर मागच्या साईडला मला दिसत असेल ना तुम्हाला, तर मागच्या साईडला छोटंसं मैदान आहे. त्या मैदानात असतो दिवाळी पहाट, त्याच्याच ऑपोजिटला आहे हे. तर खूप छान असं दर्शन झालेलं आहे मित्रांनो. व्हिडिओच्या माध्यमातून देखील तुम्हाला देखील दर्शन होईल. तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर तुम्ही नेहमी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेहमी माझ्या चॅनलवर अवेलेबल राहा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.